श्री स्वामी समर्थ संस्थान आणि श्री स्वामी समर्थ सेवा मंदिर हे 1978 पासून पिंपळगाव बसवंतमध्ये कार्यरत आहे. ब्रह्मीभूत परमपूज्य मोरे दादा हे माधवराव कैलासवासी माधवराव खंडेराव मोरे यांच्या पिंपळगाव बसवंतच्या घरी दर महिन्याच्या चौथ्या शनिवारी 1978 पासून येत असत आणि दर महिन्याच्या चौथ्या शनिवारी त्यांच्या उपस्थितीमध्ये स्वामी महाराजांच्या आरत्या संपन्न होत असत. अशा प्रकारे 1978 पासून या पिंपळगावच्या श्री स्वामी समर्थ संस्थांची सुरुवात झाली. सुमारे वर्षभर आरत्या चालल्यानंतर त्यांचं घर अपुरं पडू लागलं. त्यानंतर प्रभू श्री रामचंद्रांचं मंदिर जे पिंपळगाव बसवंतमध्ये आहे, जुन्या पिंपळगावमध्ये, तर तिथे त्या मंदिरामध्ये दर गुरुवारी आरत्या व्हायला लागल्या. ती सुरुवात झाली. आरत्यांची सुरुवात करताना कैलासवासी माधवराव खंडेराव मोरे, कैलासवासी दत्तात्रय अण्णा पिंपळकर, कैलासवासी सुदाम मामा दिघे, त्याचप्रमाणे कैलासवासी मगराव साहेब, साहेबराव क्षीरसागर, त्यानंतर पोपट मामा विधाते, गायकवाड सर, आरबाई शिंदे सर, प्राध्यापक PR मोरे, नंदूशेठ घोडकेंच्या नंतर माधवराव हांडोरे भाऊ, ही सगळी मान्यवर आणि जुनी मंडळी त्या आरत्यांच्या प्रसंगी उपस्थित राहत असत. या सर्वांच्या सहकार्यातून खऱ्या अर्थाने 1984 पासून सुरुवात झाली अशा अर्थाने की आरत्यांना सुरुवात 78 पासून झाली, पण त्याला या ठिकाणी सामुदायिक स्वरूप मात्र 1984 मध्ये आलं. पिंपळगाव बसवंतचे तत्कालीन सरपंच ॲडव्होकेट शांताराम आबाजी बनकर यांनी पिंपळगाव बसवंत हायस्कूलच्या नजीक आणि शिवाजीनगरमधील एक छोटासा भूखंड जे स्वामी समर्थ उद्यान डेव्हलप करण्याकरता, विकसित करण्याकरता दिला आणि या उद्यानामध्ये छोटंसं शेड उभारून आणि श्री स्वामी समर्थ संस्थान आणि श्री स्वामी समर्थ संस्थान अंतर्गत श्री स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर या ठिकाणी उभं राहिलं. सुरुवातीच्या कालखंडामध्ये दर गुरुवारी आरत्या होत असत. हळूहळू लोकांचा सहभाग वाढला. ज्यावेळेस या वास्तूमध्ये किंवा या जागेमध्ये शिवाजीनगरमध्ये मंदिराची सुरुवात झाली त्यावेळेला सुमारे 14 ते 15 फूट उंचीचा या ठिकाणी मोठा खड्डा होता. इथे पाणी साचत असे आणि गावामध्ये जे गॅबरेज आहे, बांधकामाचं जे काही मटेरियल असेल, आम्ही आवाहन केलं आणि हे सर्व बांधकामाचं मटेरियल हळूहळू लोकांनी इथे आणून टाकलं आणि भर पडत लोकांच्या सहभागातून एक छोटंसं शेड उभं राहिलं आणि या शेडची वास्तुशांती 1984 मध्ये नारळी पौर्णिमेच्या दिवशी परमपूज्य मोरेदादांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाली. वास्तुशांती झाल्यानंतर हळूहळू उपक्रम वाढत गेले आणि या उपक्रमांच्या मध्ये मोरेदादांनी काही शिस्त घालून दिलेली होती. ते गावामध्ये पावती फाडायची नाही, गावामध्ये पैसे मागायचे नाहीत. स्वामी समर्थ महाराजांचं या ठिकाणी कार्याचा प्रसार करताना कुठल्याही जाती धर्माचं बंधन न पाळता सर्व लोकांना यामध्ये सहभागी करून घ्यायचं, आरत्यांमध्ये सहभागी करून घ्यायचं. त्रिकाळ आरत्या सुरू झाल्या, नैवेद्य सुरू झाले आणि हा म्हणता पिंपळगावमध्ये या स्वामी समर्थ महाराजांच्या कार्याचा प्रसार झाला आणि या प्रसाराच्या नंतर देणग्या द्यायला सुरुवात झाली. या देणग्यांच्या माध्यमातून त्याचा विनियोग, त्याचा हिशोब या तत्कालीन सर्व मंडळींनी राखला. यामध्ये ॲडव्होकेट मिसर दादा असतील, अण्णासाहेब देशमुख असतील, माणिकराव तात्या देशमुख असतील, पिंपळगावचे भास्कररावजी बनकर असतील, राजू अण्णा मोरे असतील, माधवराव खंडेराव मोरे असतील, जगताप मास्तर असतील, बाबूरावजी बनकर असतील, या सर्व मंडळींनी मोठा सहभाग घेतला. त्याचबरोबर या ठिकाणी परिसरामध्ये खेडोपाड्यातील लोकांनी पण सहकार्य करायला सुरुवात केली आणि एक आदर्शवत अशा स्वरूपाचं केंद्र या पिंपळगावमध्ये सेवा स्वरूपामध्ये सुरू झालं. या ठिकाणी विविध प्रकारचे उपक्रम सुरू झाले. दररोज सकाळी 8 वाजता स्वामी महाराजांची आरती, त्यानंतर 10:30 वाजता नैवेद्य आरती, त्यानंतर संध्याकाळी 6-6:30 या दरम्यान संध्याकाळची नैवेद्य आरती आणि या नैवेद्य आरतींना गावातून
भरघोस असा पाठिंबा मिळायला सुरुवात झाली आणि हळूहळू या ठिकाणी एका शेडचे 2 शेड झाले. त्यानंतर कैलासवासी माधवराव खंडेराव मोरे यांनी संगमरवरी मूर्ती दिली आणि या मूर्तीच्या माध्यमातून पिंपळगावमध्ये मात्र एक प्रकारे भाविकांची रीघ लागायला सुरुवात झाली. या ठिकाणी 1984 पासून सुरुवातीला 10 लोक, नंतर 15 लोक, 25 लोक, 50 लोक असं म्हणता आताच्या घडीला 2023 मध्ये श्री दत्त जयंती सप्ताहामध्ये सुमारे 500 भाविकांनी श्री गुरुचरित्र पारायणामध्ये सहभाग घेतला आणि हे गेल्या 30-35 वर्षांमध्ये कैलासवासी दत्तवांना पिंपरकर, त्याचप्रमाणे साहेबराव क्षीरसागर असेल, त्याचप्रमाणे कैलासवासी सुदाम मामा दिघे, मोरे सर, अशोकराव घागरे तत्कालीन आणि या सगळ्या मंडळींनी मोठा सहभाग घेतला. माधवराव हांडोरे, आरवाय शिंदे सर, गायकवाड मामा, ही सगळी मंडळी या सातत्याने या सगळ्या कार्यामध्ये पाठीशी राहिली आणि यांच्या नंतरची पण पिढी, यांची पण मुलं या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभागी होत राहिली. आणि बघा, या केंद्राची नुसतीच आध्यात्मिक प्रगती झाली अशातला भाग नाही. हळूहळू या ठिकाणी सगळे वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावण्यात आली. इथे औदुंबराचं परमपूज्य मोरेदादांनी जे रोप लावलं त्याचं झाड झालं आणि त्याला देवत्व प्राप्त करून देण्यात आलं, त्याला मुंज झाली. त्यानंतर साहजिकच त्याच्या भोवती ओटा प्रस्थापित करण्यात आला. या भागामध्ये आम्ही बोर केलं, त्या बोरला भरभरून पाणी लागलं. दुष्काळाच्या कालखंडामध्ये इथे गावामध्ये कुठे पाणी नसताना, शिवाजीनगर परिसरामध्ये पण पाणी नसताना या बोरचं पाणी आम्ही आम जनतेला मोफत उपलब्ध करून दिलं. या ठिकाणचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही कोणाकडेही पावत्या पाडत नाहीत, देणग्या मागायला सुरुवात करत नाही. स्वेच्छेने जे लोक आणून देतील यातून आणि अशा पद्धतीने हळूहळू सगळ्यांच्या सहकार्यातून आणि हे या ठिकाणी मंदिर अतिशय सुंदररित्या या ठिकाणी वास्तू उभारलेली आहे. श्रीयुत अमितजी नाठे हे जे आर्किटेक्ट आहेत, त्यांनी विनामोबदला या ठिकाणी विविध प्रकारच्या योजना राबवायला सुरुवात केली, विविध प्रकारच्या पद्धतीने गार्डन डेव्हलप केलं आणि त्याचबरोबर ही जे अंतर्गत वास्तुरचना अशा पद्धतीने डेव्हलप केली की या मंदिरामध्ये सातत्याने लोकांना यावंसं वाटतं आणि इथे पावित्र्य राखण्याकरता, शिस्त राखण्याकरता सर्व सेवेकरी मंडळींचा प्रत्यक्षातला जो सहभाग आहे, या सहभागातून आज पिंपळगावातलं एक दैदिप्यमान आणि अतिशय सुंदर अशा स्वरूपाची ही वास्तू आणि मंदिर या ठिकाणी उभं राहिलेलं आहे. आणि या ठिकाणी इतर कुठलाही उपक्रम आम्हाला राबवण्यात इंटरेस्ट नसतं, परंतु बालसंस्कार केंद्राच्या माध्यमातून अगदी 2-3 वर्षाच्या लहान मुलांच्या पासून तर वृद्धांच्या पर्यंत सर्व मंडळी या ठिकाणी येतात, तिन्ही आरत्यांमध्ये सहभागी होतात आणि भगवंतापुढे नतमस्तक होत या कार्यामध्ये आपला सहभाग नोंदवित असतात. शिस्त राखली जाते, पावित्र्य राखले जाते आणि त्याचबरोबर इथे स्वच्छतेला प्राधान्य दिलं जातं आणि प्रचंड स्वच्छता राखली जाते. त्यामुळे साहजिकच सर्व उपक्रम राबविले जात असताना आध्यात्मिक पातळीवरती विविध प्रकारची पथ्य पाळली जातात आणि शिस्तबद्धरित्या सर्व कार्यक्रम आणि कार्यक्रमाचं नियोजन केलं जातं. वर्षभरातून 2 सप्ताह संपन्न होतात, गुरुचरित्र सप्ताह होतात आणि त्याचबरोबर 10 उत्सव या ठिकाणी ब्रह्मीभूत परमपूज्य पिठले महाराजांनी जे आखून दिलेले कार्यक्रम आहेत, त्या कार्यक्रमांच्या माध्यमातून या ठिकाणी केंद्राची वाटचाल, मंदिराची वाटचाल ही सुरू आहे.